नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज. आमदार राजन साळवी संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल आणि येवल्यात होळी सणासाठी टिमकी बनवण्याची लगबग. आता बातम्या सविस्तर. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाची कुख्यात गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. त्यांच्या हातून निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही अशी खबरदारी घेण्यात आली आहे. गुन्हेगारांना एकाच वेळी बोलावून त्यांच्याकडून बॉन्ड भरून घेण्यात आले आहे. आमदार राजन साळवी खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. 2 दिवसांपूर्वी राजन साळवी यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात 5 तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी देखील राजन साळवी त्यांच्या सोबत उपस्थित होते. होळी सणानिमित्त लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरू असून 25 ते 30% टिमक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. होळी सणाच्या दिवशी होळी पुढे टिमकी वाजवण्याची परंपरा असून हीच टिमकी बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. यावेळी टिमक्यांवर लोकसभा निवडणुका लागल्याने राजकीय पक्षांचे नावे तसेच मतदान करा असा संदेश देखील टिमकीवर रेखाटताना नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी दुष्काळाचे सावट या टिमकी कारागिरांवर दिसत आहे. आम्ही 5-6 पिढ्यापासून टिमकी बनवून राहिलो. राक्षस पक्षाचे नाव सुद्धा टाकले. राष्ट्रवादी, काँग्रेस, BJP, शिवसेना, मनसे. आता इलेक्शनच्या परेडमध्ये त्यांचे नाव टाकले. काही पिक्चरचे नाव टाकले. 10-20% वाढेल बी मालामध्ये. त्याच्यामुळे आता यंदा थोड्या टिमक्या कमी पण बनवले. एवढं पाणी पाऊस नाही, काही नाही. त्याच्यामुळं थोडं बेकारी धंदा पाणी नाही काही. मी टिमक्या ह्या 5-6 पिढ्यापासून बनवितो. आमच्या घराण्यात बनवतात आणि दरवर्षी टिमक्या 2-3 हजार बनवित होतो मी. आता काही जास्त प्रमाणात बनवलेलं नाही. कातडी वाहन आणि पट्टी देखील टाईमवर भेटत नाही. धुळ्याहून आणावं लागते. त्याच्यामुळे कंटाळा केलेला आहे. आता याच्या पुढं टिमक्या हे आहे एवढं जिकायचे आहे, याच्या पुढं बनवायचे देखील नाही. ह्या आता निवडणूक लागलेले आहे. राजकीय पक्षाचे टिमक्यावर नाव टाकलेले. मनसे, राष्ट्रवादी, भाजप अशा पिक्चरचे असे टिमक्यावर नाव टाकलेले. आता कोणाचे भासते ते बघावं लागेल आपल्याला. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक. कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रणिती शिंदे गावोगावी भेटीगाठी घेत आहेत. यावेळी सरकोली गावात त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजप समर्थक अशा गोष्टी करत असल्याचा देखील प्रणितीने आरोप केलाय. मराठा समाजाने पुकारलेल्या गावबंदीला प्रणितीने समर्थन दिले आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेलाही प्रणितीने पाठिंबा दर्शवला आहे. आत्ता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटीगाठी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत. गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट करते. पण काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन मला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते BJPचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला. मी संयमाने गाडीत बसली. मी काही बोलली नाही. माझी काच वर होती. त्यांना मी ते करू दिलं. मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर
येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली. ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, ह्याचा आपण निषेध करूया. आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर, महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते, पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते. आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे, संघर्ष चालला आहे, जो व्यवस्थित चालला आहे जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा BJP प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांनी रिंगणात उतरावे असे प्रयत्न सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश आल्यास कुठेही लोकसभेची निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे इंडिया आघाडीच्या युवकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कल्याणच्या लोकसभेबाबत विचारणा केली असता पक्षप्रमुखांनी निवडणूक लढवायला सांगितली तर माझी तयारी असल्याचे सांगून कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले. महायुतीमध्ये मनसेच्या प्रवेशाबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले की भाजपने मतदारांना गृहीत धरले असून प्रामुख्याने जैन, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाला जैन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि उत्तर भारतीयांना मारणाऱ्या मनसेला भाजपने सोबत घेतले आहे. याचा धडा मतदार नक्कीच शिकवतील. नाही, नक्कीच. शेवटी इवन अगदी ठाणे जिल्ह्याचं जरी सांगायला झालं तरी मी जवळनं तो काळ बघितला आहे, जेव्हा इकडचे आमचे तेव्हाचे जे नेते होते ते सांगतील त्या हिशोबाने व्हायचं. पण आता त्यांना अगदी स्वतःच्या पक्षाची तिकीटं जाहीर करायला सुद्धा दिल्लीला जावं लागतं. याच्याहून मोठी शोकांतिका असू शकत नाही आणि त्यामुळे आता त्यांना तो पश्चाताप होत असेल. नाही, तुर्तास तरी माझ्यावर युवासेना आणि शिवसेना या दोन्ही संघटनांच्या सचिवपदाची जबाबदारी ही पक्षप्रमुखांनी सोपवलेली आहे आणि त्यामुळे आमचे जेवढे जाहीर झालेले उमेदवार आहेत त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर आहे. ती मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काळामध्ये पक्ष जी कोणती जबाबदारी देईल ती मी पूर्ण करायचं काम करीन. ठाण्यामध्ये आमचे निष्ठावंत वाघ राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ आज युवासेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेस या तिघांचा एकत्रित मेळावा पार पाडला. आपण सारे त्याला उपस्थित होतात. आपण पाहिलं की सभागृहाच्या बाहेरपर्यंत गर्दी ही वाहत होती. युवकांची खूप मोठी फौज ही राजन विचारे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे आणि जनता तर त्यांच्या मागे आधीपासून होतीच आणि त्यामुळे गेल्या वेळी त्यांचा जो विजय झालेला त्याहूनही पेक्षा मोठा विजय येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते ज्या पद्धतीने ही संपूर्ण लढाई लढतायत, एक सामान्य शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे आणि त्यामुळे ते जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या प्रचारार्थ बोलवतील आम्ही 100% सगळे इकडे येऊच. नाही, हे तेच आहे की मी परवा देखील म्हणालेलो की एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून लांब झाल्यानंतर केवळ त्यांची कमी भरण्याकरता हा सगळ्या भाजपचा खटाटोप सुरू आहे. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना ही भाजपसोबत होती तेव्हा या कोणाचीही कधी भाजपला गरज पडली नाही. केवळ 2 पक्षांच्या जोरावर 44-45 जागा आम्ही जिंकत होतो. पण आता उद्धव ठाकरे साहेब सोबत नाहीत म्हणून आधी एकनाथ शिंदे आणि 40 आमदार शिवसेनेचे फोडावे लागले तरी कमी भरता आली नाही. मग अजितदादा आणि 40 आमदार राष्ट्रवादीचे फोडावे लागले तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही. मग त्यांना काँग्रेस फोडावी लागली तरी त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही आणि आता त्यांना मनसेला सुद्धा सोबत घ्यावं लागते. त्यामुळे 2019ला एका चुकीमुळे आज त्यांना किती मोठं भारी नुकसान होतं आहे हे आता भाजपला कळून चुकलं असेल. नाही, नक्कीच आजपर्यंत जैन समाज, गुजराती समाज हा मोदी साहेबांना आदराने पाहत होता. पण ज्या पद्धतीने मनसेनी अगदी उघडपणे जैन समाजाचे दिरासर असतात त्याच्या बाहेर मच्छी मांस पकडलं होतं आणि संपूर्ण त्या धर्माचा जो काही अपमान केलेला तो अपमान आता मोदी साहेबांपेक्षा धर्म मोठा की मोदी साहेब मोठे हे आता जैन समाज ठरवेल आणि 100% जर मनसेसारखा एखादा पक्ष हा भाजपसोबत जात असेल तर आजपर्यंत उत्तर भारतीय आणि जैन समाज हा जो काही भाजप स्वतःचा गड मानत होती तो गड यावेळी 100% ढासळणार नाही. एक संपूर्ण देशात आज काय परिस्थिती आहे, लोकशाही जवळपास संपत चाललेली की असं सगळं सुरू आहे. विरोधी पक्षाच्या माध्यमातून जो आवाज उठवतो, जो मोदी साहेबांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात बोलतो त्याला प्रत्येक वेळी ED, IT, CBI लागते हे आता उघड झालेलं आहे. आणि अरविंद केजरीवाल साहेबांसारखे एक अत्यंत लोकप्रिय, ज्यांच्याकडे अत्यंत कमी वेळात ज्यांनी 2 राज्य जिंकली, अशा एका महत्त्वाच्या नेत्याला अटक जेव्हा होते तेव्हा भाजप किती घाबरली आहे हे दिसून येतं. अमरावती लोकसभेत काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच बळवंत वानखेडे यांनी काँग्रेसचे आभार मानले. नवनीत
राणांनी मतदारसंघात काम केली नाहीत, केवळ नोटंकी केली, नागरिकांचे प्रश्न सोडवले नाहीत, केवळ कुणावर तरी टीका करत राहणं एवढंच काम केलं. त्यामुळे विकास कामांकडे नवनीत राणांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप बळवंत वानखेडे यांनी यावेळी केला आहे. मेळघाट कुपोषणाचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या यासोबतच अमरावती जिल्ह्याचा विकास या कामांमध्ये हातभार लावणार आहे आणि हाच मुद्दा घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार आहे. प्रतिक्रिया ही राहील की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास दाखवून मला लोकसभेची अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी राहील. कामच नाही तर कारभारावर कसं म्हणजे कामगिरीवर कसं बघसाल, कामच नाही, फक्त इतरांवर टीका, कुठल्याही बाबतीचा इव्हेंट, कुठली नौटंकी, म्हणजे हिरो आणून इथं नाचल्यानं प्रश्न सुटणार नाही हे मेळघाटचे लोक सांगतात. म्हणून इथं ते प्रश्न नाहीत लोकांचे प्रश्न बेरोजगारी आहे, लोकांचे प्रश्न महागाई आहे, लोकांचे प्रश्न मेळघाटचे प्रश्न आहेत, हे अनेक प्रश्न आहेत. पण ते प्रश्न न सोडवता कोणावर तरी टीका करत राहणं, कुठले तरी इव्हेंट करणं, यातच त्यांचं जे 5 वर्ष आहे ते गेले. त्यामुळे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं विकास कामांकडे. पूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे आणि जात चोर म्हणून आज ते प्रसिद्ध आहे. तर माननीय उच्च न्यायालयानं सुद्धा ते जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं. आज माननीय सर्वोच्च न्यायालयात त्याची अपील आहे, परंतु आज ना उद्या ते जात प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय घेईल. विकास कामं जे काही मतदारसंघाचे कामं आहेत, ज्या मूलभूत काही सुविधा आहेत, पायाभूत सुविधा असतील किंवा माणूस हा केंद्रबिंदू राहील माझा, मग त्यावर जे काही सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्यावर जे काही काम करता येईल ते काम सातत्यानं केल्या जाईल. तसेच मेळघाटकडे सुद्धा पूर्णतः लक्ष देण्यात येईल. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300।